प्रभाग क्रमांक 9 मध्ये काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार आमिर खाटिक यांच्या नावाचा जोरदार डंका वाजत आहे. सर्वत्र त्यांच्या नावाची चर्चा चालू असल्यामुळे विरोधकांच्या उरात धडकी भरली आहे. 9 मध्ये आपण आलेलो आहोत. या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकी दरम्यान प्रत्येकांच्या उलटसुलट चर्चांना उधाण आलेलं आहे. त्याचबरोबर बऱ्याच लोकांच्याकडून आपण बघतोय की या निवडणुकीच्या बद्दल आता नागरिक जे आहेत तर ते उदासीन झालेले आहेत. तरी देखील काही लोक आपल्यासोबत जोडले जात आहेत. त्यांच्याकडून आपण या निवडणुकी संदर्भात आणि त्यांचा उमेदवार कसा असावा तर या संदर्भात थोड्याशा प्रतिक्रिया घेत आहोत. नमस्ते, आपण प्रभाग क्रमांक 9 मध्ये राहता. हा. या ठिकाणी आपल्या समस्या काय आहेत महत्वाच्या? समस्या काय पाण्याची वगैरे आहे आणि गिरणी आमिर खाटिकच ह्या उमेदवाराला यावेत. आम्ही हडकत आहे म्हणल्यावर हेच यावेत असं वाटतंय आम्हाला. आता आहेत ते बाहेरचे आहेत, वेळेला इथं येऊ शकत नाहीत. त्यासाठी आम्हाला आमच्या कॉलनीतलंच उमेदवार द्या. म्हणजे आमिर खाटिक हे जे आहेत तर एक उमेदवार म्हणून तुम्हाला ते अपेक्षित आहेत, कारण का इथं ते स्थायिक आहेत म्हणून. मग त्या स्थायिक आहेत हा एकच कारण आहे की त्यांनी आडीनडीला येणार, कधी बोलत तरी आता त्यांची उमेदवारी नाही तरी पण त्यांनी भरपूर काम करतात. वेळेला येऊ शकत म्हणजे त्यांच्याकडून आणखी काय कामं आपल्याला अपेक्षित आहेत? आरोग्य केंद्रातून लांब आहे, आम्हाला इथं थोडंसं जवळ पाहिजे, जवळपास करायला पाहिजे. बघा खेळायला ग्राउंड नाही लहान मुलांना. लहान मुलांना आहे ना, जे अंगणवाडी आहे ना, ते अंगणवाडी नाही आहे. अंगणवाडी तर भरपूर मुलं आहेत पण अंगणवाडी नाही आहे, अजिबात नाही आहे. कुणालाच संख्या काढली तर बायकांना नाही, लहान मुलांना नाही, काही अंगणवाडीच्या काही मिळत नाही सवलत. आपण काय सांगाल ताई, या भागातला काही विकास आधी झालाय का? झालाय. पाणी येत नाहीये, पाणी जरा सोडावं. आणि यांनी उमेदवार आले तर आम्हाला चांगलंच. म्हणजे कोण तुम्हाला इच्छुक उमेदवार तुमच्याकडून कोण तुम्ही सुचवाल? नाव काय त्यांचं? खाटिक. आपण पाहतो या ठिकाणी पुरुष नागरिक देखील इथे आहेत. या कॉलनीतले हे लोक आहेत, पहिल्यापासून इथले स्थायिक लोक आहेत. तर या जनतेकडून आपण जाणून घेऊयात की इथे विकास काम झालंय का आतापर्यंत, आणि नसेल झालं तर त्यांना कोण उमेदवार अपेक्षित आहे आणि काय विकास काम अपेक्षित आहे. नमस्ते. नमस्ते. हडको कॉलनीमध्ये 9 नंबरमध्ये मी राहतो. जवळपास आता 25 वर्ष झाले आम्ही इथे राहतो. 25-30 वर्ष झाले. तर एकही नगरसेवक कधी आमच्याकडे येऊन किंवा कुठला विकास केलेला नाही आहे. आम्ही 4 ते 5 नगरसेवक निवडून दिलेत, काँग्रेसकडून म्हणा, भाजप. आपल्या बायका जास्त नगरसेवकांनी सांगितलं पहिल्यांदाच बाहेर आल्या, आपल्या बायका जास्त केलेला नाही. पण आता कसं आहे माहिती आहे का, मी खरं ही सुविधा नाही. जरा बाहेर येणं पण गरजेचं. कॉलनीमध्ये महिलांच्यासाठी तर तर 5 वर्ष आपण असं महिलांनी पाण्यासाठी धडपडायचं, ड्रेनेजच्या कामासाठी धडपडायचं. परत आरोग्य सेवा कुठली नाही आहे हडकोमध्ये. म्हणजे कुठली सुविधा असं आपण म्हणू शकत नाही की एखादी सुविधा चांगली आहे. मुलांच्यासाठी तर नाहीच नाही आहे. कुठल्याही मुलाला इथं खेळण्यासाठी एकही असं ओपन पीस सुद्धा नाही आहे. गाड्या पार्किंग जे त्यांनी करायचं ते आपल्या दारात करायचं. जेवढे आहेत ना 2-4 त्यामुळे आम्हाला हडकोतला नगरसेवक निवडून द्यायचा. एखादा कोण तुमच्या मनातला उमेदवार कोण? आम्ही सर्वप्रथम गाड्या तिथेच पार्किंग 3 गाड्या हे सगळे कॉलनीतलं आहे, म्हणजे ते जाणीव आहे, हे निघून त्याला सगळी इथली माहिती आहे. त्यामुळे आम्ही आता जे काही करणार आहे ते फक्त आम्ही खाटीसाठी करणार आहे. एक 4 व्हीलर आली म्हणजे कोणाला आत यायला येत नाही. मी यायचं आपल्या सोबत आणखी एक इथले नागरिक जोडले जात आहेत. तर यांच्याकडे एक उमेदवार म्हणून आपल्या मनातला उमेदवार कोण असावा आणि तो का असावा? आमच्या मनातला उमेदवार म्हणजे आमिर खाटिक. कारण सर्व भागामध्ये स्त्री असो पुरुष असो तर काय म्हणतो आपण ते लहान मुलांसाठी असो सर्वांसाठी प्रयत्न करणारा म्हणजे आमिरभाई खाटिक. सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणारा म्हणजे आमिरभाई खाटिक. काय सर्व महिलांना न्याय देण्यासाठी म्हणून आमिरभाई खाटिक आणि सर्व विकासासाठी म्हणून आम्ही आमिरभाई खाटिकच्या पूर्ण समाज, माझा मुस्लिम समाज 6,500 मतदान आहे. यातला तर 80% समाज आता रस्त्यावर उतरला आहे आमिरभाई खाटिकसाठी. आता काँग्रेसकडे त्यांनी मागणी केलेली आहे. 6,500 मतदान आमच्या मुस्लिम समाजाचं आहे. 4,000 मतदान हे मराठा समाजाचं आहे. 4,500 मतदान हे काय म्हणतो आपण धनगर समाजाचं आहे.
एसटी समाज वगैरे मिळून एक 7-8 मतदान आहे. याच्यामध्ये आमिरबाई खाटिके सर्व समाजामध्ये मिसळणारा माणूस आहे आणि त्यालाच काँग्रेसनं ओपनमधून खुल्या गटातून या तर ओबीसी मधून त्याला उमेदवारी द्यावी. त्याला उमेदवारी दिल्यानंतर 4च्या 4 सीटा निवडून आणायची. आमिरच्याच पाठीमागं सगळे उमेदवार निवडून येतील. प्रत्येकाने काय करायचं, मांडव घ्यायचं. आम्ही सर्वजण त्याच्याच पाठीशी आहोत आणि आता आम्ही खंबीरपणे एकच भूमिका घेतलेली आहे. आमिरभाई काय करतील तो आमचा निर्णय आहे. 500 रुपये द्यायचे फक्त. या ठिकाणी आणखी काही या भागातले नागरिक जोडले जात आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपण जरासं जाणून घेऊया. आपल्या बरोबर हे एक ज्येष्ठ नागरिक आहेत, यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की आपल्याला उमेदवार म्हणून कोणता माणूस म्हणजे व्यक्ती अपेक्षित आहे. सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील.